तर त्याच्यामध्ये तुम्ही आंघोळ करायला नक्की ज्या हे स्विमिंग पूलचा रस्ता आहे, म्हणजे विक्रमगड ते तलवाडा रस्ता पूर्ण स्विमिंग पूल जिकडे तिकडे बोट वगैरे याच्यावर मासे पण पकडू शकता तुम्ही. याच्यामध्ये ना मासे पण पकडू शकता. पूर्ण पागीर वगैरे टाका आणि मासे पकडा. तर हा रस्ता नाही पूर्ण स्विमिंग पूल म्हणजे पूर्ण तळे वगैरे सगळे आहे तिकडे. बहुशः ही अवस्था आहे विक्रमगड ते तलवाडा रस्त्याची, कारण पूर्ण असा खराब झालाय आणि कोण लक्ष पण देत नाही. तर तुम्हाला मी दाखवतो कशा पद्धतीने ही अवस्था आहे विक्रमगड ते तलवाडा रस्त्याची. बहुशः इकडे गाड्या तर तुम्हाला दाखवतो कुठे कुठे काय खड्डा पडलाय. तर खडकीच्या इकडे पण पूर्ण रस्ताच खराब आहे. विक्रमगड ते डायरेक्ट तलवाडा 17 किलोमीटरचा रस्ता आहे आणि पूर्ण खराब. तर तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघू शकता खड्डा म्हणजे सांगून फायदा नाही. अशी खड्डे आहेत तुम्हाला अजून दाखवतो. याच्या मोठे खड्डे आहेत काय जसे की स्विमिंग पूल. तर त्याच्यामध्ये उड्या मारून ना अंग धुवून असं करायचं करा. पूर्ण अंग धुवायची खड्डे आहेत काय. कारण पूर्ण खड्डा पेशंट असला ना का मरून जाईल तो. जर घ्यायचा असेल ना पेशंट तो मरून जाणार. तुम्हाला दाखवतो मी, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. कारण सांगून फायदा नाही. पेशंट राहिला तर मरून जाईल ना भाई अशा रस्त्यामुळं. 17 किलोमीटरचा रस्ता असं मरून जाईल तो. बघू शकता रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे. काय अवस्था आहे तलवाड्याच्या रस्त्याची. आणि पुढे पण दाखवतो याच्या मोठे स्विमिंग पूल आहेत. हे कसं एक नदी म्हणजे बाईक आहेत ना, बाईक लावायची आणि आंघोळ करायची. हे स्विमिंग पूलचे रस्ते. तर 17 किलोमीटर परत हे रस्ते असतात. तर पेशंट असलं तर मरून जाणार ना इतके मोठे खड्डे पडले तर. मला पुढे पण दाखवतो का खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा. काय सांगणार आपण आता. 2 वर्षापासून हा रस्ता असाच पडलाय. गेल्या 2 वर्षापासून. तर बघू शकता हा खड्डा आहे. हा खड्डा हे खड्डे नाही. हे बघू शकता हे खड्डे. तुम्ही विक्रमगड ते तलवाडा प्रवास करत असाल आपल्या विक्रमगड तालुक्याची माणसं म्हणजे इकडनं, तर तुम्ही कधी पण विचार करा का हा रस्ता आहे का. खड्डे अख्खीकडे खड्डेच पडलेले आहेत. खड्ड्यात खड्डा आहे का रस्ता समजतच नाही. खड्डा आहे का रस्ता. अजून पुढे किती खड्डे आहेत. पूर्ण प्रवास का माणूस करणार कसं. गेल्या 2 वर्षापासून हा रस्ता असाच पडला आहे. कारण कोण लक्ष देत नाही या रस्त्यावरती. आणि किती माणसं पडत असतील किती काय. आणि मग हे खड्डे पूर्ण म्हणजे पेशंट असला तर घेऊन जायचे मरणारच तो अर्ध्या रस्त्याला. कसा नाही मरणार. हे तळे असं सासून पूर्ण रस्त्यावरती पूर्ण तळ सासून सारखे. आता इथे किती मोठा खड्डा असेल तो कोणाला माहित आहे का. नाही माहित आहे याच्यामध्ये. आणि पूर्ण गोष्ट हे रस्ता पूर्ण साईडला ढीग म्हणजे स्लिप वगैरे गाडी मारली तर काय जबाबदार त्याला कोण. अशा गोष्टीमुळे हा रस्ता आहे काय. गेल्या 2 वर्षापासून असा रस्ता पडलाय. कोण लक्ष देणार या रस्त्यावरती. आणि हा समोर मोठे JCBने वाकरून काहीतरी ठेवलाय. हा समोर JCBने रस्ता वाकरून ठेवलाय. का तिथे इतका मोठा खड्डा आहे. हा बघू शकता इतका. JCB इथं वाकरून काय केलं मग पाणी काढून टाकायचा प्रयत्न केला. हे काय चाललंय. कधी बनणार रस्ता.